वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। हरि हरि राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो सगळ्या ठिकाणी ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यामि लक्ष्यम् एकं नित्यं विमलवदनं सर्वातिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि महायोगपीठे तटे भीमरक्त्यं परं पुण्डरीकाय दातु नेत्रे समागतसिद्धमन्तमानन्दकन्दं परं मणिगं भजे पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
मस्तक हे पायावले आज कार्तिक एकादशी, कार्तिक महिन्यातील एकादशी म्हणजेच मोठी एकादशी, भागवत एकादशी, प्रबोधिनी भागवत एकादशी म्हणजे काय तर एकादशीचं महात्म्य हे अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये एकादशी सारखा उत्सव नाही का. मग तसंच आज भागवत एकादशी म्हणजे आज पंढरपूर मध्ये काय आहे तर भगवंताचं लग्न लागतं नाही का. आणि तसंच सगळ्या ठिकाणी जसं विठ्ठलाचं मंदिर असेल, अनेक मंदिरं असतील, या ठिकाणी काय आहे तर त्या भगवंताचं म्हणजेच तुलसी विवाह हा केला जातो. त्या भगवंताचा विवाह तुलसीशी केला जातो. म्हणून या पंढरपुरात काय वाजत काय राजा भिमकाच्या होत्या 9 जणी कन्या आणि त्यातली धाकटी रुक्मिणी उपवन होती आणि तिला पंढरीच्या वाना. तर बघा तर रुक्मिणीचं आणि भगवंताचं विठ्ठलाचं
जे आपलं आराध्य दैवत विठ्ठल भगवंत यांचा आज विवाह म्हणजे किती आनंदाचं. आज आपण जर सामान्य जर आपण विचार केला तर आपण विवाहामध्ये आपण किती थाटामाटात हे करतो, तर आज भगवंताचं लग्न आहे नाही का. आणि म्हणून हे विशेष एकादशी निमित्त तुमच्यासाठी इथे बसलेले सर्व साधक बंधू परिवार असतील, माझे गुरुवर्य मंडळी असतील, माता माऊली असतील, यांच्यासाठी जो निवडलेला अभंग हा संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग. सारा सार विचार करा उठावटी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कोळी वाचे स्मरा राम, आणि घरी हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, आणि भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भव सिंधू. विठ्ठल तर काय तुकोबाराय सांगतात ते की जो भगवंत आहे सर्व व्यापक आहे, आणि त्या भगवंताचा अनुभव सांगणारे कोण आहेत तर संत तुकाराम महाराज. काय त्यांची ख्याती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ऐसा तुकोबा समर्थ, त्यांनी केला हा पुरुषार्थ. म्हणजे हे तुकोबाराय तुमच्या आमच्या जीवनात नाही का भाग्यात लाभले. खरंच आपण काय आहोत तर भाग्यवान आहोत की या साधू संतांच्या जन्म या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला नाही का. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवचे हो म्हणती ते देवची होती, तरी कान धरावा चित्ती. नरदेह निधान लागले हाती. काय लागलं आपल्या हाती तर हा नरदेह हा कसा आहे तर 3.5 हाताचा नरदेह हा आपल्याला कसा भेटलेला आहे तर आईच्या हृदयातून आईच्या गर्भातून हा भेटलेला आहे. म्हणजे हा काय आहे तर विटाळाचा देह आहे नाही का. हा खरंच पुण्यवान कधी होईल. हा आहे कसा विटाळाचा देह विटाळी जन्माला. विटाळाचा देह
विटाळाचा देह विटाळी जन्मला, नाही का? तर काय, तर आईच्या गर्भामध्ये हा जीव म्हणजे हा विटाळामध्ये होता. कसा, तर मूत्र, नाही का, विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कुरमे किडे आणि गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. तर या गर्भाच्या यातना या देहाला, या जीवाला सहन झाल्या नाही का? हा आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस काय झाला, बटाटा साठा उखडला गेला, नाही का? म्हणून प्रमाण टाकले की गर्भीच्या यातना, नाही का, किती या गर्भीच्या यातना ते या सहन होत नाही. आणि या सहन होत नाही म्हणून हा काय करतो, तर हा त्या भगवंताचा आराधना करतो. त्या भगवंताला काय करतो, धाव करतो, भगवंताचा धावा करतो की बाबा या नरदेहाच्या, या विटाळाच्या यातून मला काय कर, तो मुक्त कर, मला बाहेर काढ, नाही का? आणि तसंच तर देव त्याला काय विचारतात, भगवंत त्याला काय विचारतो की बाबा तू काय आहेस, तुला मी यातून विटाळातून काय करेल, बाहेर काढेल, तर तू माझ्यासाठी काय करशील. तर तो काय सांगतो की बाबा तुझं मी अखंड भजन करेल. भगवंताचा नवस करतो, भगवंताला नवस करतो की तुझं काय करेल, अखंड चिंतन करेल, आठवीन तुझे पाय आठवीन, नाही का, तुझं चिंतन करेल, तुझं भजन करेल. पण जसा 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात आणि त्या मातेच्या गर्भातून हा जीव बाहेर येण्याची वेळ येते, तेव्हा ती सुईनबाई काय करते, तर त्या जीवाचं, आईचं आणि त्या बाळाचं ते नाळ जोडलेलं असतं, ते काय केलं जातं, खंडन केलं जातं, कापलं जातं, कट केलं जातं. आणि तेव्हा काय करतो, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. तर काय बाहेर येतो आणि त्या भगवंताला विसरून जातो. विसरली तया थोर झाली आणि बसतील खाली 84च्या, नाही का? खरंच मी आज तुमच्या पुढे लेकरू आहे, हे सगळे तुम्ही माझ्या समोर आहेत ना, माझ्या श्रीपाद बाबांची कृपा आहे. मला खरंच इथे काही बोलता येत नाहीये, वेड वाकडे बोल, जसं माऊली सांगतात ना, बालक बोबडा बोली का वाकुडा वेचुका पावली, ते चोज करून माऊली रिगे जेवी. बालक बापाची ताटी रिगे, रिगोनी बापा तेच जेवू लागे, की तो संतोषाने वेगे मुखची ओढवी. मी खरंच एक बालक आहे तुमच्या पुढे. कीर्तन प्रवचन हा माझा विषय नाहीये, पण माझ्या साधू संतांचा जो निरोप या जीवाला पोहोचला. तुका म्हणे मग धाडी रे खरंच तो बाबांचा निरोप म्हणजे तो भगवंताची ओळख या जीवाला सुद्धा झाली. 2014
नाही का? असंच सातवीपासून माळ आहे गळ्यात. देव 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 पंढरीला पंढरपूरला गेलो, कीर्तन ऐकली. खरंच ही महात्मा आहे. जसे आपल्या डोंबिवली दिव्यामध्ये संत सावळाराम बाबा होऊन गेले नाही का, त्यांच्या देखील कीर्तनात जाण्याचा योग आला. तेव्हा तिसरीत होतो मी. बाबांचं निर्माण झालं तेव्हा मी तिसरीत होतो. काही कळत नव्हतं, पण कीर्तनाला जाऊन बसायचं. काय अधिकार आपल्याला माहिती नाही, फक्त जाणं एवढंच. आई बाबा जे जे वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेविली या युक्तीप्रमाणे आई बाबा निघाले की त्यांच्या बरोबर जायचं. आणि त्यांच्या संगतीने भजन कीर्तनाची आवड निर्माण झाली आणि माझ्या भगवंताची भेट झाली. माझा श्रीपाद भगवंत माझा भगवंत म्हणजे श्रीपाद बाबा आहे. मला ज्यांनी त्या भगवंताची ओळख करून दिली, माझ्या हृदयातला भगवंत मला जाणून दिला. आज माझी लायकी नाही, पात्रता नाहीये या व्यासपीठावरून नारदाच्या गादीवरून तुम्हाला मी सांगणारा मी मोठा नाहीये. धन्य श्रीपाद मुरारी वयान धन्य श्रीपाद मुरारी. आणि त्यांनी
दुनिया केली बावरी, नाही का? तुम्हा आम्हाला काय केलं तर बावळं केलं, नाही का? वेडं करून ठेवलं. आज जी तुकाराम महाराजांना जी अवस्था झाली ती तुम्हा आम्हाला, नाही का, आत्ताच्या क्षणी सुद्धा ही भोगता येते, अनुभवता येते, नाही का? तर श्रीपाद बाबा तुमच्या आमच्या भाग्यात आले, नाही का? सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा आणि ते सर्व जमलेले तुम्ही मंडळी, नाही का? तुम्ही माझ्या भाग्यात आले आणि म्हणून जे काय आहे ते वेडवाकडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग हा तुकाराम महाराजांनी अगोदरच सोडवलेला आहे, नाही का? आणि ते काय सांगतात ते तर सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तर काय सांगणं आहे तर हा बाबा जीव काय झालेला आहे तर याला जागा करण्याचं काम साधू संतांनी केलंय. सारा सार विचार म्हणजे बाबांच्या शब्दात तर चांगला विचार केला तर, नाही का? बाबा सांगायचे चांगला विचार म्हणजे काय हो? हा तर मच्छी मटण सोडणे, हा वारीला जाणे, तीर्थाला जाणे, चांगला विचार म्हणजे काय? मी तू हा विचार विवेके शोधावा. विवेकी शोधावा. काय मी कोण आहे करावा विचार ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, नाही का? ज्ञानदेव महाराजांना हे जे ज्ञान झालं हे त्यांच्या गुरुबंधू म्हणजे निवृत्ती दादा यांच्याकडून ते भगवंताचं नाम खरं म्हणजे ओरिजिनल जे अनादिकालापासूनच चालत आलेलं ब्रह्मापासून, नाही का? ब्रह्मापासून हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी आणि चतुश्लोकी चारी भागवत या प्रकारे जे नाम अनादिकालाचं तत्वज्ञान ते साधू संतांचं ते निवृत्ती दादांकडून माझ्या माऊलींना भेटलं. म्हणून माऊलींनी काय सांगितलं पसायदानामध्ये जे जे वांशिलो तोतेला हो प्राणी जात, नाही का? या प्राणी मात्रांना काय कर पसायदान मागून घेतलं की बाबा हा जीव या जीवाला 100 वर्ष आयुष्य आहे, नाही का? 100 वर्ष आयुष्य आहे, याला काय जास्त आयुष्य नाहीये. मग या कमी आयुष्यामध्ये याचा उद्धार कसा होईल म्हणून माझ्या माऊलींनी त्या पसायदानामध्ये त्या माऊलींकडे म्हणजे निवृत्ती दादांकडे मागणं मागितलं, नाही का? जो जे वांशिल तो त्याला हो प्राणी जात सगळ्यांना जे पाहिजे तसं मिळू देत, नाही का? मग तसंच हे भगवंताचं हे नाम आहे ते काय आहे तर नाम हे सार सांगितलेलं आहे. सारा सार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. नाम कुठलं नाम तर सगळीकडे नाम 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 सगळीकडे चालू आहे, नाही का? सगळेजण आहेत ना हे जे जेवढे जन्माला आलेत प्राणी मात्र हे भगवंताच्या भेटीसाठी काय झालेले आहेत पिसाटलेले आहेत. भगवंताला भेटण्यासाठी आतुरता आहे पण मार्ग काय झालेले आहेत चुकलेले आहेत. म्हणून बाबा एक दृष्टांत सांगायचे, नाही का? आपण काय आहोत तर या भूमीमध्ये काय आलो प्रवासी म्हणून आलेलो आहे. म्हणून इथे प्लॅटफॉर्म बाजूलाच आहे, नाही का? विवा जंक्शन हे प्लॅटफॉर्म आपल्या बाजूलाच आहे. इथे प्रत्येक वेळी काय चालू आहे तर अनाउन्समेंट चालू आहे आणि तिथे काय एक अधिकारी नेमलेला आहे सरकारने, नाही का? की बाबा ती अनाउन्समेंट कशासाठी आहे तर बाबा तो हा जीव प्रवासाला निघाला आहे त्याला निश्चित आणि त्याच्या ठिकाणी त्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला ते मार्गदर्शन म्हणून हे काय अनाउन्समेंट आहे, नाही का? प्लॅटफॉर्म 1 नंबर क्रमांकावर येणारी लोक सर्व स्थानकावर कर्जत पर्यंत जाईल आणि प्लॅटफॉर्म 2 नंबर क्रमांकावर येणारी लोक ठाण्यापर्यंत धीमी आहे आणि पुढे घाटकोपर कुर्ला दादर माटुंगा भायखळा या ठिकाणी थांबेल,
नाही का. तर अशा ठिकाणी हे मार्गदर्शन चालू आहे आणि हेच मार्गदर्शन साधू संतांनी तुम्हा आम्हाला सुद्धा दिलं नाही का. म्हणून हा काय आहे, हा मेळावा आहे, हा संत मंडळींचा मेळावा आहे. आणि याच्यामध्ये काय होतं तर मी कोण आहे याचा विचार केला जातो आणि याची ओळख करून दिली जाते. म्हणून ते साधू संत तुम्हाला वेळोवेळी काय करतात, ते जाग करतात. उठा जागे वारे जागृत केलेला आहे, उठवलेला आहे की बाबा उठ. झोपेचं सोंग काय केलेलं आहे, जीवाने घेतलेलं आहे. एक वेळ झोपलेला माणूस उठेल पण झोपेचं सोंग ज्याने घेतलंय तो उठू शकत नाही. म्हणून साधू संतांना वारंवार तेच सांगावं लागलंय, उठा साधू संत आता कीर्तनकाराकडे लक्ष द्या. साधू संत गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. जोपर्यंत हा देहामध्ये आपण आहेत, देहाला आपण जगलेला आहे, तोपर्यंत त्या भगवंताची ओळख करून दिलेली आहे, करायची आहे नाही का. तर हा नरदेह कसा आहे सांगितलेला आहे, मनुष्य जन्म
मनुष्य जन्म अनमोल आहे नाही का, याला मातीत नका मिसळू. तर त्या भगवंताच्या नामामध्ये त्याला लावा नाही का, त्या भगवंताच्या नामामध्ये लावा. आणि इथे साधू संतांनी तेच केले. मांडिले मांडिले दुकान, फोडिले भंडार, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, नाही का. साधू संतांनी काय दुकान मांडलेलं आहे. आणि सर्व गोष्टी या जीवनामध्ये बघा, तुम्ही प्रत्येक गोष्ट घ्यायला गेल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला मोल द्यावं लागतं नाही का. आज पूजेचं सामान घ्यायला जा, आज पकवास घ्यायला जा, आज विणा घ्यायला जा, टाळ घ्यायला जा, कपडे घ्यायला जा. प्रत्येक गोष्टीसाठी काय करावं लागतं, मोल द्यावं लागतं. पण माझ्या साधू संतांनी हेच नाम नाही का, हे नाम त्यांच्याजवळ, आणि तुम्हाला काय केलं, उदाहरण तुम्हा आम्हाला वाटलं नाही का. नाम फुकट चोखट, तुम्हाला काय करायचंय तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, त्या भगवंताचं ऐक्य करून घ्यायचंय, त्या भगवंताशी लग्न लावून द्यायचंय नाही का. त्या भगवंताचं आपलं या जीवाचं त्या शिवाशी लग्न लावून द्यायचंय. आणि तेच लग्न माझ्या साधू संतांनी या जीवाचं देखील लावलेलं आहे नाही का. माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला इथं उपास लाविला, जीवाचं लावील शिवाशी लावून दिलं नाही का. मग खरंच हे साधू संत तुमच्या आमच्या भाग्यात आले आणि म्हणून हा आनंदाचा क्षण आपण आज आनंद. खरंच संप्रदाय पण काय सांगितलंय, आनंद संप्रदाय नाही का. मुख्य महाविष्णू चैतन्याचे फळ आणि संप्रदाय फळ तेथून या. ब्रह्म हंस, ब्रह्म, अत्री, दत्त, नारायण, बलभीम, दत्त, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि ते सगळी मंडळी आहेत तुम्ही नाही का. तर या मंडळींकडून हा जो भगवंताचा निरोप वारंवार तुम्हा आम्हाला सांगण्यात येतो की बाबा काय करा की भगवंताला भगवंताची आठवण करा.
नाही का, त्या भगवंताचं नाम घ्या. तर नाम सगळीकडे चाललंय नाही का. राम म्हणता रामची होईजे, पदी पैसोनी पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचनी आहे आणि अनुभव घेऊन पाहे नाही का. तर बाबा राम 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 सगळीकडे चाललेला आहे. पण राम पुत्र दशरथाचा नाही का, रामपुत्र राम 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 सर्वची म्हणती. राम काय कालचा दशरथाचा मुलगा नाही का, आणि आत्माराम हा अनंत युगाचा. तर बाबा राम 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 सगळेच म्हणतात, पण आत्मारामाला वंचित आहेत. राम राम सब कोई कहे ठाकुर इस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वो नाम कुछ और. मग ते नाम काय आहे, तर ते साधू संतांकडे आहे. तुका म्हणे किल्ल्या त्या या संता, तुका म्हणे किल्ल्या त्या या संता हाती दिल्या नाही का. तुका म्हणे किल्ल्या त्या या संता हाती दिल्या. तर खरंच ते तो जर नाम, ते भगवंताचं ओरिजिनल नाम तुम्हा मला जर पाहिजे असेल, अनुभवायचं असेल, घ्यायचं असेल, तर काय करावं लागेल. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही नाही का. तर संतांना प्राप्त होणार नाही का. तर खरंच ते नाम, कुठलं नाम, तर ते नाम पैगा बरवे जरी मनी अखी अनावे आणि तरी संताया मजावे सर्वस्वेसी. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवत्त करावे दास्य सकल नाही का. काय करावं लागेल, त्यांच्या चरणावर नाही का नतमस्तक व्हावं लागेल. नम्र होते काय करावं लागेल, तर नम्र नाही का. महापुरे येती तेथे झाडे जाती आणि लवाळे काय होती, वाकती नाही का. तर त्याप्रमाणे त्या लवाळ्यासारखं आपण पाहिलेलंच आहे नाही का. महापूर सगळ्यांनी 2005 मध्ये सगळीकडे नाही का महापूर पाहिलेला आहे. आणि तेव्हा काय झाडाच्या झाड घराच्या घर काय झाले, वाहून गेली. पण कोण राहिले, तर साधू संतांच्या ठिकाणी नम्र झाले. नवे त्या भगवंताशी नम्र झाले. त्या भगवंताला ज्यांनी जाणून घेतलं ते तिथे काय झाले, तरले तरते भरवसा
म्हणून वारंवार साधू संत काय सांगतात ते की बाबा त्या संतांना शरण जा आणि त्या संतांकडून काय करून घे तर त्या नामाचा उपदेश सारा सर्विचार कराऊ मागोटे सारा सर्विचार कराऊ मागोटे सारा सर्विचार कराऊ मागोटे माऊली म्हणून तेच सांगतात नाही का हरिपाठामध्ये ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची साड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. तर नाम कसं आहे तर गगनाहून मोठं आहे नाही का आणि त्या नामाचा या जीवाला उपदेश होतो साधू संतांच्या मार्फत जेव्हा साधू संत या जीवाला काय करतात तर ते नाम नाही का ते नाम या जीवाच्या कानामध्ये काना वचनाची आ भेटी सरिसाची पै किरीटी आणि वस्तू होऊन उठी कवनू एक होतो नाही का ते नाम या कानामध्ये पेरलं जातं नाही का तेव्हा काय होतं तर या जीवाची अवस्था होते अवस्था नाही का सात्विका भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहत असी आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य फुटी धरून राही
टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा आणि स्वरूप हे एका मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी तयावरी नाही का. म्हणून हे अष्ट सात्विक भाव जोपर्यंत या जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. त्या भगवंत आपल्यामध्ये आहे आपल्या हृदयातच त्याचं स्थान आहे याचा अनुभव येत नाही. म्हणून त्या नामाने आणि फक्त त्या नामानेच हे अष्ट सात्विक भाव या जीवाला आजही आताही क्षणात लगेच नाही का हा साधू संतांचा मार्ग आहे. वैष्णवांचा मार्ग करा वैष्णवांचा मार्ग तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात म्हणजे काय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम ये संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम
भज गोविंद मूढ मध्ये काय करायचंय तर सतत त्या भगवंताचं नामस्मरण घ्यायचंय. ते नामाचा अहोरात्र अहर निशी नाही का म्हणून साधू संतांनी काय केलंय तिसऱ्या चरणात सांगितलंय. जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम. 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 हरि तुम्हाला काय छंद लावून घ्यायचा आहे या जीवाला या मनाला नाही का. आणि सतत त्या नामाचा अनुसंधानावर राहायचंय. आणि तेव्हा काय होईल तर पुराव्यामध्ये सांगितले साधू संतांनी चौथ्या चरणात सांगतात ते की बाबा या नामाचा एवढा महिमा आहे की बाबा किती तरले तर खूप अनंत कोटी कोटी कुळे उद्धारीले सांगितले नाही का. कोटी कुळांचा उद्धार झाला की बाबा राक्षसांना पण काय केलं तर त्यांचा पण मोक्ष केला. त्यांना पण उद्धार झाला नाही का. आणि जे जन्माला आलेले होते नाही का की बाबा कपी कुळे उद्धारिली आणि राक्षस केली मुक्त राक्षसा. याप्रमाणे साधू संतांनी या नामाचा उपदेश तुमच्या आमच्या घरामध्ये येईल आले. आणि हा नामाचा उपदेश काय केला अखंड मोकळ्या हाताने तुम्हा आम्हाला तो दिला नाही का. आणि म्हणून नामात ज्यांच्या नामात ज्यांच्या नामात
आणि बाबांनी ही सेवा करून घेतलेली आहे. साळुंकी बोल मंजुळवाणी शिकविता धनी वेगळाच येते. या युक्तीप्रमाणे काय ती वेडी वाकडीची सेवा झाली असेल तर ती माझ्या साधू संतांची आहे. साधू संतांचे जे बोल आहेत तेच या मुखातून बदलून घेतलेले आहेत आणि म्हणून ही सेवा त्यांच्याच चरणावर विश्लेषण करून सांगायचे, बाबांनी सांगावं होतो. पण तरी पण आठवण म्हणून बाबांची, बाबा सांगायचे की याच्यामध्ये जेवढी रंगीबेरंगी फुलं आहेत नाही का, वेगवेगळ्या विविध रंगांची फुलं, आणि ही काय केली आहेत ते एका धाग्यामध्ये ओवलेले आहेत. तर मग तसेच तुम्ही आम्ही काय आहेत वेगवेगळे जातीचे पंथाचे नाही का, पण त्यांनी बाबांनी काय केलं त्या नामाच्या धाग्यामध्ये तुम्हा आम्हाला काय केलं एकत्र केलं. आज म्हणून ही मंडळी अंबरनाथ वरून माझी माऊली आलेत नाही का.
भोलानाथ बाबा खरंच त्यांचं नावाप्रमाणेच भोलानाथ आहे खरंच. हा ते खरंच भोले आणि खरंच म्हणजे आज आनंदच खरंच म्हणजे लांबून लांबून मंडळी आली. आज शोभाताई आल्या नाही का. आपली संप्रदायाची कोकिळा म्हणता येईल आपण नाही का. या उत्कृष्ट कोकिळा नाही का गायनाचार्य तसेच बाबा आहेत नाही का. हरिभक्त पारायण गुरुवर्य दळवी बाबा आहेत, नकुल बाबा आहेत, जयहरी बाबा आहेत, प्रभाकर बाबा आहेत आणि हे सगळे मृदुंग मंडळी नाही का. चेतन भाऊजी आहेत, सुदाम बाबा आहेत, हरेश भाऊजी आहेत आणि सगळे बाबा आहेत नाही का. यांच्या कृपा आशीर्वादाने खरंच हे प्रेम म्हणजे हे प्रेम मी खरंच वर्णन नाही करू शकत. हे बाबांच्या कृपा आशीर्वादाने हे प्रेम मला आज भेटते नाही का या संप्रदायामुळे आणि या मंडळींमुळे. कारण बाबांनी ते नामाची पेरणी आपल्यामध्ये केलेली आहे आणि ते तत्व एक आहे, तो ब्रह्म भगवंत एक आहे याची जाणीव या जीवाला झाली आणि म्हणून हा आपण आज आनंद एकमेकांना बघून पण आनंद होतो आणि तोच आनंद आपण या कीर्तनाच्या माध्यमातून लुटतो नाही का. म्हणून झालेली सेवा ही माझ्या भगवंताच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा आणि माझे सर्व गुरुवर्य मंडळी यांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी इथेच पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय Thank you.